नमस्कार, आपल्या सर्वांचं स्टार 24 न्यूज चॅनलमध्ये सर स्वागत आहे। आज प्रभाग क्रमांक 22 मध्ये अपक्ष उमेदवार प्रतिभाताई तामणकर आपल्या सोबत आहेत। ताई, आज प्रभागामध्ये पूर्ण असे प्रचार रॅली काढली आहे, आनंदाचं वातावरण आहे। त्यावेळी आपली भावना काय आहेत? खूप आनंद होतोय। आपण प्रभागामध्ये फिरत असताना आपल्या नागरिकांनी काय अडचण सांगितली का आपल्याला? हो, सांगितलं ना। तेच आपल्यासोबत त्यांचे पती ज्यांनी समाजकार्यामध्ये आपलं आयुष्य वाहून घेतलं आहे आणि प्रभागामध्ये सर्वसामान्याची नाळ त्यांच्यासोबत जोडली गेलेली आहे। तर भाऊ, आपण ज्यावेळेस प्रभाग फेरी आपण काढली, तो प्रभागामध्ये फिरत असताना नागरिकांनी आपल्याला काय अडचणी हो आपल्याला काय जाणवलं त्यातलं? नागरिकांचं तुम्हाला आता माहिती आहे, तुमचा सर्वे चालू असेल। कालवाडी प्रभाग हा प्रभाग नसून एक झोपडपट्टी करून ठेवलेल्या मागच्या नगरसेवकांनी, आणि या प्रभागामध्ये एक नव्या अशा अनेक समस्या आहेत आणि या समस्या सोडवता याला 10 ते 15 वर्ष लागतील, तरी सुद्धा समस्या सुटणार नाही, एवढ्या समस्या आहेत। तर प्रामुख्याने आपल्याला कोणत्या 3 मोठ्या समस्या वाटल्या प्रभागामध्ये? प्रामुख्याने पाणी, रस्ते आणि जे मोठे जे आरक्षण आहेत आपल्या प्रभागातले, ते प्रामुख्याने व्हायला पाहिजे होते, ते गेल्या 10 वर्षात झाले नाही। आणि आपण नागरिकांना काय आवाहन कराल? नागरिकांना एकच आवाहन करेन की मी मागच्या 2012-17 पर्यंत नगरसेवक असताना माझी कामं बघा, आणि ह्यावेळी पुन्हा मला एकदा संधी न देता मला डावलले पक्षांनी माझ्यावरती अन्याय केलाय। त्या अन्यायाला जर वाचा फोडायची असेल तर सर्व मतदारांनी माझ्या पाठीशी उभे राहावे, माझ्या पत्नीच्या पाठीमागे उभे राहावे अशी मी विनंती करेन। आपल्या समोर बलाढ्य उमेदवार आहेत, त्याविषयी आपली रणनीती काय आहे? काय नाही, माझ्यासमोर कुणी बलाढ्य नाहीये, ज्याचं कामच नाही तर ते बलाढ्य कुठून होतील? उलट माझं काम चांगलं आहे। 2012 ते 17 आपण त्याचा अनुभव घ्या आणि मग यांचे बलाढ्यपणा दाखवा आम्हाला। आणि मग हे करत असताना आपण आता इलेक्शन एकदम आता 2-3 दिवसावर आले, 15 तारखेला मतदान आहे, तरी आपण काय नेमकं विषयाकडे घेऊन निवडून जाणार आहात? मला आत्मविश्वास आहे, माझ्या पाठीशी माझा चांगले खंबीर नेतृत्व आहे, जसं की मल्लेश शेठ कादरापूरकर, संदीपदादा शिंदे आहेत, गावकर दादा आहेत, असे अनेक माझे खंदे समर्थक जे माझ्या पाठीशी नेहमी वडीलधारी म्हणा, भावासारखे म्हणा किंवा मित्राप्रमाणे माझ्या पाठीशी उभे, त्यांच्या आत्मविश्वासावरती मी इथं या निवडणुकीमध्ये उतरलो आहे, आणि तुम्हाला त्याची खात्री आहे की मी प्रचंड मताने माझ्या बायकोला निवडून आणेन।